दिला। हाच तो ओम शांती चौक आहे ज्या ठिकाणी मराठी माणसाची धरपकड केली होती। या ठिकाणी ज्याप्रमाणे इंग्रजांची राजवट असताना जसं आंदोलकांना कसं कोंबलं जात होतं त्याच प्रकारे या ठिकाणी पोलिसांनी कोंबलं होतं आणि या ठिकाणचे जे पोलीस आहेत आणि लोक आहेत यांच्यामध्ये मोठी झटापट झाली होती आणि त्यानंतर सर्व जो मराठी माणूस पेटून उठला होता आणि त्यानंतर मीरा रोडच्या रेल्वे स्टेशनवर सगळे या ठिकाणी जमा झाले आणि मोठी सभा सुद्धा जाहीर झाली होती। आणि या ठिकाणी आता आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठी सभा झाली आणि त्या सभेचं रूपांतर आणि त्या जो मराठी माणूस एक झाला त्याच्यासाठी राज ठाकरे त्याला मराठी माणसाला शाबासकी देण्यासाठी या मीरा रोडमध्ये आणि ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी आता राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी राज ठाकरेंचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर भारत माता या ठिकाणी जय भवानी जय शिवाजीचे घोषणा देत आहे आणि या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये या ठिकाणी एक बालक आलेला आहे ज्याला पोलिसांनी 8 मार्चच्या मोर्चामध्ये तुला घोड्यासकट अटक करू असं सांगितलं होतं। तो जो मुलगा आहे तो जो बालक आहे तो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोड्यावर बसून आलेला आहे आणि तो सुद्धा राज ठाकरे यांचं स्वागत करणार आहे। त्यांनी एक पत्रक सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी आपली कविता लिहिलेली आहे आणि याच्यावरती त्याची तो राज ठाकरे यांची सही घेणार आहे आणि असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष सुरू आहे। आपण पाहिलं तर ही गर्दी जी आहे बरोबर आहे विजय, ढोल ताशांचा जो आवाज येतोय, लोकांच्या घोषणाबाजीचा जो आवाज येतोय त्यातून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठा उत्साह इथल्या उपस्थितांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे। 2 दृश्य आपण पाहतोय। एकीकडे राज ठाकरेंचं आगमन होणार आहे, जेसीबीनं पुष्पवर्षाव केला जाईल, त्यांचं स्वागत केलं जाईल, मनसेचे झेंडे झळकता आहेत, कॅमेऱ्यांचे फ्लॅशलाईट्स झळकता आहेत, तर दुसरीकडे हा गाड्यांचा ताफा जो हळूहळू पुढे सरकतोय दादरवरनं निघालेला तो मीरा रोडला पोहोचेल। विजय, आणखी एक मुद्दा, पोलिसांनी परवानगी नाकारली होती 8 तारखेला 8 जुलैला आणि तो मोर्चा थांबण्याच्या ऐवजी एका मोठ्या मोर्चात त्याचं रूपांतर झालं। आज पोलिसांचा बंदोबस्त नेमका कसा आहे? आज कालपासून पोलीस आहे या ठिकाणी सतर्क झालेले आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे। अनेक खरं तर या ठिकाणी मराठी माणूस एकत्र आल्यामुळे या ठिकाणचा जो माहोल आहे एक वेगळाच बनलेला आहे। मराठी माणसाची मान जी आहे अभिमानाने मोठी उंचावलेली आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे येत असल्यामुळे या ठिकाणचा जो माहोल एखादा सण साजरा करावा तशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये राज ठाकरेंची छबी आपल्याला कशी कव्हर करता येईल यामध्ये सगळे गुंतलेले आपण संपूर्ण जर पाहिलं तर हा जो माहोल आहे त्यांना भेटण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता असते। राज ठाकरे नेमका आता काय बोलणार, कारण हिंदी आणि मराठीचा जो मुद्दा झाला सरकारने जे हिंदीचं आपण ही दृश्य पाहूयात विजय की राज ठाकरेंचं जवळपास आगमन तिथे झालेलंच आहे। हे स्वागत ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण विशेष महत्त्वाचं आहे आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे, कारण या चौकाच्या बाजूला ते स्वीट मार्ट आहे, मिठाईचं दुकान आहे, जिथे गोंधळ झाला होता। अमराठी व्यक्तीनं, अमराठी व्यापाऱ्यानं एक प्रकारे मराठीचा अपमान केला होता, मराठी बोलण्यास नकार दिला होता आणि मग मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला श्रीमुखात लगावली होती, कानशिलात मारलेली होती। इथूनच ती वादाची ठिणगी पडली आणि पुढे सगळा वाद मोठा झाला। त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तेच ठिकाण निवडलं राज ठाकरेंच्या स्वागतासाठी। राज ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत, थोड्याच वेळात ते सभास्थळी जातील। राज ठाकरे काय बोलणार याची सुद्धा उत्सुकता आहे, कारण हा केवळ एक दौरा नाही तर हा मराठीच्या मुद्द्यावरनं होणारा दौरा आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता भाषी अस्मिता या महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत खूपच टोकाच्या असतील।
कार्यकर्त्यांच्या प्रेमाचं स्वीकार करतायत राज ठाकरे. गाडीतनं उतरून त्यांनी अभिवादन केलं आणि अर्थातच ते आता पुढे रवाना होईल. गर्दी प्रचंड आहे, कारण केवळ मनसेकडनंच या कार्यक्रमाचं किंवा आजच्या सभेचं आयोजन केलं गेलं असं नाही आहे. तर मराठी माणसाला आवाहन करण्यात आलेलं होतं की मराठीच्या मुद्द्यावरनं जी एकजूट दाखवली ती साजरी करण्यासाठी सर्वांनी एकत्र या. आणि दृश्यच बरीच बोलकी आहेत, ही गर्दी बरीच बोलकी आहे मराठीच्या मुद्द्यावरची एकजूट दाखवून देण्यासाठी. आणि राज ठाकरे मीरा रोड मध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण बघतोय. आणि आता राज ठाकरे तिथे नेमके काय बोलणार, कारण आपल्याला आत्तापर्यंत जेवढं कळतंय की मीरा रोडमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये मराठी माणसं ज्या पद्धतीने एकवटली, आंदोलन झालं, अमराठी